हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं अनअकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत. क्रॅक ऑल महाराष्ट्र एक्झाम्सच्या माध्यमातून मागच्या अनेक दिवसांपासून तुम्ही आणि आपण जुडलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण एमपीएससीच्या ज्या पूर्व परीक्षा आहेत, राज्यसेवेची असेल, संयुक्त पूर्व परीक्षा असेल, या पूर्व परीक्षेसाठी लागणारे जे चालू घडामोडी आहे, म्हणजे एकूणच एमपीएससीच्या ज्या काही परीक्षा होतात त्या सगळ्या परीक्षांसाठी लागणाऱ्या चालू घडामोडी ह्या आपण या ठिकाणी बघत आहोत. चालू घडामोडी हा टॉपिक बघत असताना हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात, हे आपणा सर्वांना माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी माझी माहिती सांगतो. माझं नाव योगेश सूर्यवंशी. मी मागच्या 2 वर्षांपासून मला एमपीएससी मध्ये शिकवण्याचा अनुभव आहे. मी जीएस चे वेगवेगळे सब्जेक्ट शिकवतो. चालू घडामोडी हा मी विषय आता तुम्हाला शिकवतोय. मी स्वतः माझे एमबीए असेल, एलएलबी असेल आणि एमपीएससी मधल्या वेगवेगळ्या एक्झाम्स मी क्वालिफाईड झालेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एक चळवळ उभा झालेली आहे. खऱ्या अर्थानं अनअकॅडमीने खूप चांगला प्लॅटफॉर्म तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध केलेला आहे. एमपीएससीचा अभ्यासक्रम हा गव्हर्नमेंटने असा डिझाईन केलेला आहे किंवा ज्या काही कोणत्या स्पर्धा परीक्षा असतील, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. पहा, सिलेक्शन होणं किंवा नाही होणं हा नंतरचा भाग असतो, मात्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना नेमकी स्पर्धा काय आहे आणि ऍक्च्युअली अभ्यासाची मेथड कशी असायला हवी आणि ती स्पर्धा नेमकी कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी रन करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला कळतात. त्यामुळे एमपीएससीचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. इथे तुम्हाला अनअकॅडमीमध्ये लाईव्ह क्लासेस तुम्हाला मिळणार आहेत. लाईव्ह क्लासेस बरोबर तुम्हाला वेगवेगळे एज्युकेटर्स तुम्हाला हे सगळे क्लासेस घेतील. महाराष्ट्राने एक चांगली टीम या ठिकाणी बनवलेली आहे. त्या सगळ्या टीमच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी लेक्चर्स मिळणार आहेत. या ठिकाणी कॉम्प्रेहेन्सिव्ह सिलेबस तुमचा कंप्लीट करून घेतला जाणार आहे. एमपीएससीच्या अभ्यासामध्ये विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेला आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला टू द पॉइंट अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ओके, एखादा विषय घेतला, त्या विषयामधले सर्व टॉपिक आणि तो सगळा अभ्यास, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करणं खूप गरजेचं असतं. तत्पूर्वी मी तुम्हाला एक माहिती सांगतो. सबस्क्रिप्शन नावाचा अनअकॅडमीने प्रकार या ठिकाणी चालू केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं, म्हणजे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर आपल्याला टू द पॉइंट सिलेबस, आपला तेवढा पूर्ण टॉपिक आणि एमपीएससीचा कॉम्प्रेसिव्ह जी काही प्रक्रिया आहे, पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल आणि इंटरव्ह्यू, या प्रकारचा पूर्ण अभ्यासक्रम आपला त्या ठिकाणी होतो. आलं लक्षात? मग या ठिकाणी मी तुम्हाला रेकमेंड करेल की एमपीएससीचा सिलेबस ज्यांना संपवायचा आहे किंवा ज्यांना पोस्ट काढायचे, त्या सर्वांसाठी एकतर 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे किंवा 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे. 12 महिन्याच्या सबस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला 7,000 रुपये या ठिकाणी द्यावे लागतील आणि 24 महिन्याच्या सबस्क्रिप्शन साठी तुम्हाला 7,560 रुपये द्यावे लागतील. आलं लक्षात? तर मला विद्यार्थ्यांना हे सांगायचं की तुम्ही ज्या वेळेला इथे माझा कोड दिलेला आहे बघा, YOGESHS, हा माझा कोड आहे आणि हा कोड जेव्हा तुम्ही वापराल, त्या कोडच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी 10% डिस्काउंट मिळेल. आलं लक्षात? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 भागामध्ये आपण चालू घडामोडी हा विषय बघितला होता. चालू घडामोडी हा विषय अतिशय महत्वाचा आहे. कंबाईन परीक्षा असेल किंवा राज्यसेवेची परीक्षा असेल, आपण पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा सगळा अभ्यास घेत आहोत. मागच्या 7-8 महिन्यांपासून कोरोनाच्या प्रॉब्लेममुळे अनेक विद्यार्थ्यांचे असे प्रश्न होते की सर, कोरोनाच्या वरतीच आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत का? कारण संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था असेल किंवा इतर सर्व ज्या ऍक्टिव्हिटीज असतील त्या सगळ्या थांबलेल्या होत्या आणि ह्या सगळ्या थांबलेल्या ऍक्टिव्हिटीजमुळे आपल्याला प्रश्न कसे विचारले जाणार आहेत किंवा चालू घडामोडीच्या प्रश्नामध्ये काही वेगळा बदल होऊ शकतो का, असे विद्यार्थ्यांचे मला प्रश्न होते. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, चालू घडामोडी हा विषय अतिशय महत्वाचा आहे. दरवर्षी 12 ते 15 प्रश्न या घटकावर येतात. एव्हाना यापेक्षा जास्त प्रश्न देखील या घटकावरती येतात. आपले कोर विषय जे असतात, त्या कोर विषयाला लिंक देखील चालू घडामोडीची असते. त्यामुळे चालू घडामोडी हा विषय अतिशय महत्वाचा आहे. मग हा विषय करत असताना सगळ्यात महत्वाचं डोक्यात ठेवा, आपल्या आजूबाजूला डे टू डे ज्या ऍक्टिव्हिटी घडतात त्या सर्व ऍक्टिव्हिटी ह्या चालू घडामोडीच्याच असतात. मात्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या घडामोडी अतिशय महत्वाच्या असल्या पाहिजेत, हा आपण या ठिकाणी विचार करायला पाहिजे. आलं लक्षात? परीक्षेमध्ये चालू घडामोडी ह्या आपल्या समाजावर इम्पॅक्ट काय होत आहे, किंवा एखादा मोठा आर्थिक बदल झाला आहे का, किंवा एखादं नवीन इन्व्हेन्शन आलं आहे का, नवीन कुणाची नियुक्ती झालेली आहे का,
असे एखादे कोणते व्यक्ती आहेत ज्यांनी कुठली म्हणजे ज्यांचं निधन झालंय किंवा ज्यांनी खूप मोठं कार्य केलेलं होतं, अशा सर्वांची माहिती घेणं, ती माहिती परत परत वाचणं, डीपली वाचणं, एक्झॅक्ट पॉइंट माहिती असणं आणि काही फॅक्च्युअल नॉलेज असणं, हा चालू घडामोडीचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मुद्दा आहे. आलं लक्षात? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या 2 भागांमध्ये वेगवेगळी माहिती बघितलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना सिक्वेन्सने बघायचे त्यांनी माझे लेक्चर्स चालू घडामोडी 1 असेल, 2 असेल, हा 3रा भाग आहे, तिन्ही भाग बघा. मी तुम्हाला खात्री देतो तुमच्या परीक्षेमध्ये पुढे चालून जे प्रश्न येणार आहेत ते सर्व प्रश्न याच भागामधले असणार आहेत आणि या भागामधूनच तुम्हाला ते प्रश्न पडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. चालू घडामोडी हा विषय तुम्ही इथून अभ्यासा. कारण मागच्या अनेक वर्षांच्या प्रश्नपत्रिका आम्ही पाहिलेल्या असतात. नेमका आयोग प्रश्न कशा पद्धतीने टाकतोय, कोणत्या पुस्तकातून टाकतोय किंवा कुठला ऑथेंटिक रेफरन्स ते वापरतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आम्ही त्या पद्धतीच्या नोट्स या ठिकाणी बनवलेल्या असतात आणि शॉर्ट्समध्ये, डीपमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही तुम्हाला तुमच्या मानसिकतेनुसार आम्ही या ठिकाणी सांगतो. आलं लक्षात? ज्या विद्यार्थ्यांना खरोखर सिरियस होऊन अभ्यास करायचा आहे त्यांना मी खात्री देतो तुमच्या येणाऱ्या कुठल्याही परीक्षेमध्ये जे काही 12-15 प्रश्न येणार आहेत त्यापैकी 95% प्रश्न हे आपल्या या भागामधले असतील. त्यामुळे सिरियसली तुम्ही थोडंसं या ठिकाणी अभ्यास करा. माझे लेक्चर्स परत परत बघा, कारण खूप कंटेंट टीमने असेल किंवा आम्ही असू खूप बारकाईने अभ्यास करून या नोट्स काढलेल्या असतात. या नोट्सचा चांगला अभ्यास करा. ह्या अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पीडीएफ देखील या ठिकाणी मिळणार आहे. पीडीएफ नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील या ठिकाणी काढू शकता आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत तुम्ही तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास आणि एकूणच स्पर्धा परीक्षेची जी तयारी आहे ती चांगल्या पद्धतीने करू शकाल. ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल त्यांनी मला संपर्क करा. कमेंट बॉक्समध्ये त्यांना काही विचारायचं असेल तर तुम्ही संपर्क करा. कोणाला पर्सनल काही विचारायचं असेल त्यांनी देखील तुम्ही संपर्क करू शकता. पण चालू घडामोडीचा विषय तुम्हाला रोजचा थोडासा वेळ या ठिकाणी द्यायचा आहे. त्या थोड्याशा वेळामध्ये तुम्हाला टू द पॉइंट सिलेबस या ठिकाणी कव्हर होईल आणि जे प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत तेच प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. लक्षात आलं? तोच कंटेंट आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. मागचे 2 भाग झालेले आहेत. ज्यांना ते मागचे 2 भाग बघायचे आहेत ते 2 भाग बघा. हा पुढचा एक सिरीजचा भाग चालू आहे आणि खरोखरच हा कंटेंट खूप छान या ठिकाणी कंटेंट डिझाईन केलाय. कंटेंटची माहिती खूप चांगली आहे. ती कंटेंटची माहिती घ्या, डोक्यामध्ये ठेवा आणि जेव्हा केव्हा परीक्षा होईल त्यावेळेला तुम्हाला हा भाग त्या ठिकाणी विचारला जाणार आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आता उडान स्कीम ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटने चालू केलेली स्कीम होती. उडान स्कीम. ओके. उडे देश का आम नागरिक हे त्याचं म्हणजे टायटल होतं. या सेवेच्या माध्यमातून नवीन 78 रूट्स जोडण्यात आलेले आहेत बघा. म्हणजे उडान स्कीमच्या माध्यमातून ज्या उडे देश का आम नागरिक याच्यामध्ये अतिशय कमी तिकीटमध्ये म्हणजे कमी पैशाच्या तिकीटमध्ये सामान्य लोकांना देखील विमान सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने हा निर्णय घेतला होता आणि उडान स्कीम त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आली होती. आलं लक्षात? मग याचे नवीन 78 रूट्स या वर्षी जोडण्यात आलेले 2020 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे अरुणाचल प्रदेश विधानसभेने राज्याला 6व्या अनुसूचीमध्ये आणण्याकरिता ठराव संमत केलाय बघा. अरुणाचल प्रदेश जो आहे ईशान्य भारतामधला ते एक महत्वाचं राज्य आहे. तर अरुणाचल प्रदेशने त्यांच्या विधानसभेमध्ये त्यांच्या राज्याला 6व्या अनुसूचीमध्ये घेण्यासाठी म्हणजे घटनेमध्ये जी 6वी अनुसूची आहे त्या 6व्या अनुसूचीमध्ये घेण्यासाठी तो ठराव विधानसभेमध्ये संमत करावा लागतो. तो ठराव त्यांनी त्या ठिकाणी संमत केलेला आहे. आलं लक्षात? तो ठराव का संमत केलेला आहे? कारण त्यांना त्यांच्या राज्याला 6व्या अनुसूचीमध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मागचे 2 सेशन बघा, त्यानंतर तुमची लिंक लागेल. लिंक लागल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने सर घेत आहेत. तुमच्या डोक्यामध्ये मी जे घटक सांगतोय, मी जे म्हणजे एक ऍव्हरेजली तुम्हाला जो पॉईंट सांगतो की हा लक्षात ठेवा, तो पॉईंट तुमच्या मनामध्ये असू द्या. उद्या तुम्हाला परीक्षा देत असताना तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी मिळणार आहेत. तुम्हाला तो ऑप्शन आणि तुमच्या प्रश्नाचं जो काही संदर्भ आहे त्याची लिंक त्या ठिकाणी तुम्हाला लावता येईल आणि तुम्हाला ते प्रश्न सोडवता येतील. आलं लक्षात? ठीक आहे. आपण पुढे जाऊयात. अरुणिमा सिन्हा माउंट विन्सर हे पर्वत चढाई करणाऱ्या पहिल्या महिला आहेत बघा, अपंग महिला आहेत. आता अरुणिमा सिन्हा सगळ्यांना म्हणजे अनेकांच्या त्या इन्स्पिरेशन देखील असतील. म्हणजे खूप जणांना वाटत असेल की अरुणिमा सिन्हा यांचा एक पाय त्या ठिकाणी म्हणजे त्या अपंग महिला आहेत आणि अपंग महिला असून देखील अंटार्क्टिकावरचं हे माउंट विन्सर जे आहे, माउंट विन्सर अंटार्क्टिकावरचं एक शिखर आहे म्हणजे एक पर्वत आहे.
ओके, तर त्या माउंट अंटार्क्टिका खंडातल्या माउंट विन्सर ह्या पर्वत चढाई करणाऱ्या अरुणिमा सिन्हा या पहिल्या महिला आहेत ज्या अपंग आहेत. आलं लक्षात. ही 2019 मधली चालू घडामोडीची फॅक्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2019 पासून ज्या ज्या चालू घडामोडी झालेल्या आहेत महत्वाच्या असतील त्या सगळ्या चालू घडामोडी तुम्ही करा, कारण त्या सगळ्या घडामोडी केल्यानंतरच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये जेव्हा केव्हा परीक्षा होतील, कारण चालू घडामोडीसाठी केवळ फक्त असं नसतं की मागच्या 6 महिन्या किंवा 1 वर्ष, तुम्हाला मागच्या 1 ते 1.5 वर्षाच्या चालू घडामोडीचा सिक्वेन्स माहीत असावा लागतो. कारण एखाद्या प्रश्नामध्ये ज्या वेळेला मल्टिपल प्रश्न असतात की 1 बरोबर आहे का 2 बरोबर आहे, त्यावेळेला तुमचा डीप अभ्यास लागतो, आणि ज्या वेळेला तुम्ही सिक्वेन्स करून अभ्यास करत येता त्यावेळेला ती तुम्हाला गोष्ट टॅकल करता येते. आलं लक्षात. एखादी गोष्ट टॅकल करणं खूप अवघड नसतं, केवळ त्याची थीम आणि त्याचा फॅक्ट जर तुम्हाला माहिती असेल तर तो अभ्यास तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की एक्झाम क्रॅकच करायचे आपल्याला चालू घडामोडी, बघा या परीक्षेमध्ये जी तुम्हाला जर मुख्य परीक्षेमध्ये बसायचं असेल, पूर्व परीक्षेमध्ये अनेक म्हणजे मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी बसतात, मात्र मुख्य परीक्षा खूप थोडे विद्यार्थी त्या ठिकाणी देत असतात. मग तुम्हाला मुख्य परीक्षा जर द्यायची असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की अनेक विद्यार्थी खूप डीपली स्टडी करतात, पण तो स्टडी हा परीक्षाभिमुख नसतो, आणि परीक्षाभिमुख स्टडी नसल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला पूर्व परीक्षाच पास करणं खूप अवघड जातं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, विद्यार्थी मित्रांनो पूर्व परीक्षेकडे तुम्ही लक्ष द्या, कारण पूर्व परीक्षा ही खूप महत्वाची परीक्षा असते. जर तुम्ही पूर्व परीक्षा पास झालात तर आणि तरच तुम्हाला मुख्य परीक्षा देता येते. आलं लक्षात. त्यामुळे पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला जे तुमचे फिक्स मार्क आहेत ते फिक्स मार्क तुम्ही घ्या, कट ऑफ पर्यंत तुम्ही पोहोचा, आणि त्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा सायमल्टेनियसली परीक्षाभिमुख अभ्यास करून तुम्हाला पूर्ण करता येईल. आलं लक्षात. त्यामुळे माझा फोकस हा पूर्व परीक्षेचा आहे. विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा जर क्रॅक करता आली तर आणि तरच मुख्य परीक्षेसाठी त्या ठिकाणी जाता येईल. आलं लक्षात. त्यामुळे जे तुम्हाला तुमच्या हातामधले जे गुण आहेत, मला जे म्हणजे आम्हाला एक्झॅक्ट प्रश्न काय पडणारे असतात ते माहिती नसतं, मात्र सिक्वेन्स आयोगाची विचार करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत कुठं आम्ही वाचलेली असते. कारण चालू घडामोडी असेल किंवा इतर जीएसचे विषय असतील, आपण जर फापट पसारा अभ्यासाचा करत बसलो तर हे विषय संपत नाहीत. त्यामुळे तुम्हाला टू द पॉइंट अभ्यास करणं, अनुभवातून तुम्हाला त्या ठिकाणी गोष्टी कंटेंट उचलणं आणि तो अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. आणि जे सिरियस कॅन्डिडेट आहेत, ज्यांना आता चालू करायचंय किंवा जे परीक्षेच्या त्या प्रोसेसमध्ये आहेत, त्या सर्वांनी ही गोष्ट अजून एकदा मनाला समजून घ्या. मी खूप मनातून ही गोष्ट तुम्हाला सांगतोय की ह्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर आणि तरच तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळेल. आलं लक्षात. ठीक आहे, आपण अरुणिमा सिन्हा पर्यंत आलो होतो. आता पुढे जाऊयात. 2020 चा बुकर पुरस्कार मेरिएक बुकर यांना मिळाला असून ते सर्वात कमी वयाचे लेखक आहेत. बघा, बुकर पुरस्कार तुम्हाला माहिती असेल, बुकर पुरस्कार हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे साहित्य क्षेत्रामधला. तर बुकर पुरस्कार हा मेरिएक बुकर यांना मिळालेला आहे, आणि त्या सर्वात कमी वयाच्या लेखक आहेत. लक्षात आलं. हा म्हणजे साहित्यकांना मिळतो आणि त्या लेखकच आहेत मेरियल बुकर. तर ह्या 2020 चा बुकर पुरस्कार आहे तो, आणि ह्या सगळ्यात कमी वयाच्या आहेत आतापर्यंतच्या. आलं लक्षात. त्यामुळे हा ही फॅक्ट त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. आता आपण पुढे चालूयात. चेन्नईमध्ये आकाशवाणीचे सर्व भाषा कवी संमेलन झालं होतं. चेन्नई सगळ्यांना माहिती असेल. चेन्नई या ठिकाणी आकाशवाणी म्हणजे जी आपली आकाशवाणी आहे, दूरदर्शन वगैरे असेल किंवा आकाशवाणीच्या माध्यमातून भारत सरकारची आकाशवाणी असेल, त्या आकाशवाणीच्या माध्यमातून सर्व भाषा म्हणजे आपल्या ज्या सर्व भाषा आहेत, आपण जे सर्व भाषा बोलतो, मराठी असेल, हिंदी असेल, गुजराती असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, या सगळ्या ज्या भाषा आपण बोलतो, तर ह्या सगळ्या भाषा एकत्र येऊन त्याचे कवी एकत्र येऊन त्याचं कवी संमेलन चेन्नईमध्ये आकाशवाणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं होतं. ठीक आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कडून 6 स्मारकांना राष्ट्रीय महत्व म्हणून घोषित केले. बघा, भारतीय पुरातत्व विभाग आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करतो, आणि त्यांचं काम असं असतं की जे ऐतिहासिक स्मारके असतील किंवा ऐतिहासिक वारसा जपणारे जे काही ठिकाणं असतील त्यांना ऐतिहासिक महत्व देणं, त्यांना जतन करून ठेवणं आणि त्यांना त्या पद्धतीचे मानांकन देणं. आलं लक्षात. किंवा त्यांना जतन करून ठेवण्यासाठी त्या पद्धतीने त्यांना त्यांचं राष्ट्रीय महत्व घोषित करणं, अशा प्रकारे त्यांचं कार्य त्या ठिकाणी असतं. आणि या ठिकाणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कडून 6 स्मारकांना राष्ट्रीय महत्व म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. मग हे 6 स्मारक कोणते कोणते आहेत ते या ठिकाणी आपण पाहूयात. आता महाराष्ट्रातील नागपूरमधील उच्च न्यायालयाची 125 वर्षे जुनी आपल्या नागपूरमध्ये
म्हणजे महाराष्ट्राची जी उपराजधानी आहे नागपूर, त्या नागपूरमध्ये 125 वर्ष जुनी इमारत आहे. ओके, कोणती? उच्च न्यायालयाची. आपलं नागपूरला खंडपीठ आहे, लक्षात आलं. उच्च न्यायालयाचं नागपूरमध्ये खंडपीठ आहे. त्या खंडपीठाची जी बिल्डिंग आहे उच्च न्यायालयाची, तर ती 125 वर्ष जुनी इमारत असून त्या इमारतीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा किंवा त्याला आपण त्याचं महत्व म्हणून घोषित केलेलं आहे. त्यानंतर दुसरी आहे आगा खानची हवेली. ठीक आहे, या ठिकाणी बघा, दुसरी आहे आगा खानची हवेली, आलं लक्षात. त्याच्यानंतर तिसरी आहे हातीखाना. आग्रामधील मुघलकालीन स्मारके आहेत बघा, हे आग्रामधील मुघलकालीन स्मारके, हातीखाना. पहिलं आहे महाराष्ट्रातील नागपूरमधील उच्च न्यायालयाची जी 125 वर्ष जुनी बिल्डिंग आहे ती आहे. त्यानंतर आगा खानची हवेली आहे. त्याच्यानंतर हातीखाना आहे. म्हणजे आग्रामधील मुघलकालीन, हे दोन्ही जे आहेत आगा खानची हवेली आणि हातीखाना, हे आग्रामधील मुघलकालीन स्मारके आहेत. लक्षात आलं. आग्रा, आपण ज्या वेळेला दिल्लीला जातो त्या ठिकाणी आपल्याला आग्रा लागतं, सर्वांनाच माहित असेल. ताजमहल त्या ठिकाणी आहे आणि ही सगळी मुघलकालीन स्मारके आहेत, आलं लक्षात. ठीक आहे. आता निमराना बावरी हे एक चौथं त्या ठिकाणी या स्मारकाला देखील राष्ट्रीय महत्व म्हणून घोषित केलेलं आहे. राणीपूर झारेल. ओके, नाव लक्षात ठेवा, थोडेसे अवघड आहेत पण लक्षात तुमच्या माइंडमध्ये असतील तर हे परीक्षामध्ये तुम्हाला सोडवताना ह्या गोष्टी लक्षात येतील. राणीपूर झारेल. बोलगीर डिस्ट्रिक्ट, बोलगीर नावाचा ओडिशा येथील डिस्ट्रिक्ट आहे आणि ह्याचा तिथला मंदिराचा गट आहे राणीपूर झारेल, आलं लक्षात. कोटली, पिटोरगड डिस्ट्रिक्ट मधील विष्णू मंदिर आहे बघा. कोटली जे आहे हे पिटोरगड डिस्ट्रिक्ट मधील विष्णू मंदिर आहे, आलं लक्षात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जागतिक गुंतवणूक 2020च्या अहवालानुसार FDI कसा कसा आहे आणि त्याचे भारताचा क्रमांक कसा आहे हे आपण पाहूयात. जागतिक गुंतवणूक 2020चा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यामध्ये जी FDI तुम्हाला माहिती असेल, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आंतरराष्ट्रीय जी परदेशीय गुंतवणूक असते, लक्षात आलं, ती परदेशीय गुंतवणूक या ठिकाणी म्हणजे परकीय गुंतवणूक असते ती. तर जागतिक गुंतवणुकीत 2020च्या अहवालानुसार FDI आकर्षित करण्यामध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे, आलं लक्षात. FDI आकर्षित करून घेण्यामध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. केवळ आशियामधील देशांचा विचार केला असता थेट परकीय गुंतवणुकीत भारत 5व्या स्थानी आहे, लक्षात आलं. केवळ आशियामधील देशांचा विचार केला असता थेट परकीय गुंतवणुकीत भारत 5व्या स्थानी आहे, कळलं. म्हणजे जागतिक गुंतवणूक 2020च्या अहवालानुसार FDI आकर्षित करण्यामध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि केवळ आशियामधील देशांचा विचार केला असता थेट परकीय गुंतवणुकीत भारत 5व्या स्थानी आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. तेजस या लढाऊ विमानाची दुसरी तुकडी तैनात करण्यात आलेली आहे बघा. तेजस तुम्हाला माहिती असेल, तेजस हा एक विमान होतं. 2003 मध्ये अटल बिहारी यांच्याकडून त्याचं नामकरण त्या विमानांना देण्यात आलं होतं आणि हे भारतीय हलक्या आणि स्वदेशी बनावटीची विमानं आहेत. तर तेजस या लढाऊ विमानाची दुसरी तुकडी तैनात करण्यात आलेली आहे. स्वदेशी बनावटीची आणि हलक्या विमानांची ही तुकडी आहे, आलं लक्षात. तेजसची मग जे तेजस विमान आहेत त्यांची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान आहे बघा. हे स्वदेशी बनावटीची, स्वदेशी म्हणजे आपण बनवलेली हलके लढाऊ विमान आहेत, म्हणजे त्याचं वजन जे आहे ते त्या ठिकाणी कमी आहे, आलं लक्षात. सर्वात कमी वजनाचे व हलके लढाऊ विमान 2003 मध्ये अटल बिहारींकडून याचे नामकरण करण्यात आले होते. म्हणजे त्या विमानांना तेजस हे जे नाव आहे हे आपले जे अटल बिहारी जे पूर्वीचे पंतप्रधान होते त्यांच्याकडून त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर. स्वीडन स्थित स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी हा जागतिक लष्करी खर्चाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. आता संरक्षणावर सर्वात म्हणजे बघा, प्रत्येक देशामध्ये सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी काय असते तर आपल्या देशाची सिक्युरिटी, लक्षात आलं. मग आपल्या देशाच्या सिक्युरिटीसाठी जास्तीत जास्त पैसा खर्च करणं देखील अत्यावश्यक असतं, आलं लक्षात. बऱ्याचदा लोकांचं असं म्हणणं होतं की आपण लष्करामध्ये म्हणजे इतके लष्कर का तैनात करतो बाउंड्रीच्या लेवलला, किंवा लष्करावर इतका आपण खर्च का करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रत्येक देशाची सीमा खूप महत्वाची असते, भौगोलिक सीमा खूप महत्वाची असते. तर ह्या सगळ्या सीमेला किंवा आपण या ठिकाणी ते लष्कर लोक त्या ठिकाणी त्यांचं दिवस रात्र त्या ठिकाणी सीमेवर आपलं संरक्षण करण्यासाठीच ते असतात. परकीय एखादा शत्रू आपल्या राष्ट्रामध्ये घुसू नये किंवा
हल्ला होऊ नये यासाठी ते संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी ते आपली सेवा देश सेवा त्या ठिकाणी देत असतात. त्यामुळं संरक्षणावर आणि त्यांना त्या लेवलच्या सुविधा देखील त्या ठिकाणी द्याव्या लागतात. त्यामुळे संरक्षणावर सर्वाधिक खर्च त्या ठिकाणी होत असतो. मग संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारत जगातल्या 3ऱ्या क्रमांकावर येतो. आलं लक्षात. मग स्वीडन स्थित स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी हा जागतिक लष्करी खर्चाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. आता जे स्वीडनमध्ये स्टॉकहोम येतं, स्वीडनची राजधानी आहे स्टॉकहोम. आलं लक्षात. तिथे एक संस्था आहे, कोणती? इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. लक्षात आलं. इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी जागतिक लष्करी खर्चाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. मग ह्या जागतिक लष्करी खर्चाच्या अहवालानुसार पहिल्या स्थानी सर्वात जास्त खर्च करणारा देश कोणता आहे? तर तो आहे अमेरिका. लक्षात आलं. पहिल्या स्थानी आहे अमेरिका, दुसऱ्या स्थानी आहे चीन, तिसऱ्या स्थानी आहे भारत, चौथ्या स्थानी आहे रशिया, 5व्या स्थानी आहे सौदी अरेबिया. लक्षात आलं. लक्षात घ्या या ठिकाणी की जी स्वीडन स्थित स्टॉकहोम मध्ये इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांनी जागतिक लष्करी खर्चाचा अहवाल प्रसिद्ध केलाय आणि ते काय म्हणतात की पहिल्या 5 देशांची त्यांनी यादी सांगितलेली आहे. आपल्या भारताचा जो क्रमांक आहे तो 3रा आहे, ज्या अर्थी आपण सर्वाधिक खर्च त्या ठिकाणी करतो. आलं लक्षात. म्हणजे सर्वाधिक खर्च करणारा अमेरिका असेल, त्यानंतर चीन असेल, त्यानंतर भारत असेल, त्यानंतर रशिया असेल आणि सौदी अरेबिया असेल. आलं लक्षात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण बघूया कोविडवर उपचार इंटरनेट नियंत्रित रोबोट बनवणारा भारत जगातील पहिला देश ठरलाय. म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आपण त्या रोबोटला हँडल करू शकतो असा रोबोट भारताने म्हणजे जगामध्ये भारताने पहिल्यांदा बनवलेला आहे. तर तो रोबोट बनवणारा भारत हा पहिला देश आहे. आलं लक्षात. इंटरनेट नियंत्रित रोबोट बनवणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. ठीक आहे. कोविडवर उपचार करण्यासाठी हा रोबोट मदत करतो. लक्षात आलं. कोविडवर म्हणजे जे काही आता आपल्याला कोविड आपल्याला माहिती आहे की हा ह्युमन टू ह्युमन पसरणारा आहे, तर त्यामुळे आपण तिथे मॅक्झिमम सोशल डिस्टन्सिंग पाळून रोबोटला तिथे तैनात करण्यात येईल का अशा दृष्टिकोनातून हा रोबोट बनवला होता. त्याचं नाव कोरोबॉट असे नाव त्या रोबोटला देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. यानंतर ICGS वरद सर्व सागरी चाचण्या एकाच फेरीमध्ये पूर्ण करणारे पहिले संरक्षण जहाज. ICGS वरद नावाचं संरक्षण जहाज आहे. त्या जहाजाचं नाव आहे बघा ICGS वरद. तर हे सर्व चाचण्या एकाच फेरीमध्ये पूर्ण करणारे पहिले ज्या काही सागरी चाचण्या आहेत सर्व, तर त्या चाचण्या पूर्ण करण्यामध्ये हे जे वरद आहे ते पहिले संरक्षण जहाज ठरलेलं आहे. लक्षात आलं. संरक्षण जहाजामध्ये तिथे त्या ठिकाणी जे की संरक्षणासाठी गोष्टी लागतात त्या गोष्टी त्या ठिकाणी असतात. ठीक आहे. आता INS जमुना जहाज श्रीलंकेच्या किनाऱ्यावर तैनात झालेले आहे. INS जमुना जहाज श्रीलंकेच्या किनाऱ्यावर तैनात झालेले आहे. INS जमुना जहाज हे श्रीलंकेच्या किनाऱ्यावर तैनात झालेले आहे. या ठिकाणी विज्ञान संगमाबद्दल माहिती दिलेली आहे बघा. विज्ञान संगम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना मी सांगतो की चालू घडामोडी करत असताना तुम्हाला जर ऍक्च्युअल माहिती या ठिकाणी काही वाटलं की यामध्ये काहीतरी, कारण अपडेट चालू घडामोडी यामध्ये आम्ही अभ्यास करत असताना हे अपडेट घेतलेले असतात, मात्र अपडेट बऱ्याच अर्थी वेगवेगळ्या अर्थी बदलत असतात किंवा दैनंदिन देखील यामध्ये बदल होतात. तुम्हाला ती अपडेट माहिती तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून मिळू शकते. त्यामुळे ऑथेंटिक रिसोर्स कडून आम्ही ऑथेंटिक रिसोर्स कडूनच ही माहिती घेतलेली असते. मात्र बऱ्याचदा आपण ह्युमन असतो, मानवाकडून सगळ्यांकडून चुका होतात. त्यामुळे माझ्याकडून देखील शिकवत असताना त्या प्रकारच्या चुका होत असतील. तुम्ही त्या प्रकारच्या चुका म्हणजे 99.99% अशा गोष्टी होत नाहीत, मात्र 0.1% मध्ये जर अशा प्रकारच्या गोष्टी काही होत असतील किंवा एखादा फॅक्ट त्या ठिकाणी बदल झाला असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला किंवा तुम्ही त्या प्रकारच्या दुरुस्त्या स्वतः तुम्ही त्या ठिकाणी गुगलच्या माध्यमातून वाचू शकता. आलं लक्षात. अपडेट इन्फॉर्मेशन ऑथेंटिक आम्ही आमच्या प्रयत्नाच्या माध्यमातून आमच्या कंटेंट टीमच्या माध्यमातून ती माहिती तुमच्यापर्यंत अपडेटच पोहोचवत असतो. मात्र चालू घडामोडी हा जो विषय आहे किंवा इतर GS चे सब्जेक्ट असतील जे चालू घडामोडीला रिलेव्हंट असतील, ओके, तर तो सर्व भाग हा दैनंदिन बदलत असतो किंवा काही काळानंतर बदलत असतो. त्यामुळे ती अपडेट माहिती तुमच्याकडेही तुम्ही ती पाहायला पाहिजे, कारण एक सिरियस कॅन्डिडेट तेच असतो. प्रत्येक गोष्ट स्पून फिडिंग केल्यानंतर तुम्हाला
आम्ही फक्त नेमकं काय वाचायचं आणि काय महत्वाचं आहे या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहोत. तुम्हाला एखादा कॉन्सेप्ट शिकवणार आहोत, मात्र त्याला रिव्हिजन करणं आणि त्यासाठी आपण स्वतः सिरियस असणं खूप गरजेचं असतं. आलं लक्षात? एमपीएससीचा अभ्यासक्रम म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगली पोस्ट मिळत असते आणि या पोस्टसाठी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला स्वतःला देखील बी प्रिपेअर्ड असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही स्वतःला प्रिपेअर ठेवलात तर मला वाटत नाही की कशा पद्धतीची तुम्हाला या ठिकाणी अडचण येते. आलं लक्षात? ज्या विद्यार्थ्यांना खूप मनापासून अभ्यास करायचा आहे त्यांना मी आवर्जून सांगेन तुम्ही सर्वांनी एमपीएससीचं सबस्क्रिप्शन घ्या. एमपीएससीचं सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला अतिशय कमी पैशामध्ये, म्हणजे मी सर्व विद्यार्थ्यांना सांगेन की ही एक सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी. महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळे टॉप एज्युकेटर्स तुमच्या समोर तुम्हाला शिकवणार आहेत, तुम्हाला तुमचा डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहेत, तुम्हाला काही त्यांना पर्सनल बोलता येणार आहे. तुम्हाला अडचण जर येत असेल तर तुमच्या प्रत्येक टॉपिकमध्ये ते तुम्हाला सहकार्य करणार आहेत, तुमचा टॉपिक तुमच्याकडून करून घेणार आहेत. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात तर डेफिनेटली मला असं वाटतं की तुमचा खूप छान पद्धतीने अभ्यास त्या ठिकाणी कंप्लीट होईल. आलं लक्षात? त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जरूर तुम्ही ऍडमिशन घ्या. योगेश यस नावाचा YOGESHS या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आहे पहा YOGESHS YOGESHS हा माझा कोड आहे. हा कोड घेतल्यानंतर तुम्हाला लागलीच 10% डिस्काउंट त्या ठिकाणी मिळेल. अतिशय कमी फीस मध्ये तुम्हाला 2 वर्षाचा अभ्यासक्रम खूप छान पद्धतीने या ठिकाणी कंप्लीट करून घेतला जाणार आहे. ठीक आहे, चलो आपण या ठिकाणी उडान स्कीम पाहिली, त्यानंतर या सगळ्या घडामोडी आपण या ठिकाणी बघितला. ठीक आहे, चलो आपण पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. विज्ञान संगम आपला चालू आहे. विज्ञान संगम म्हणजे एकत्र त्या ठिकाणी एक बैठक झाली होती दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान केंद्र येथे जानेवारी ते मार्च 2020 दरम्यान भारतातील पहिले जागतिक भव्य विज्ञान प्रदर्शन त्या ठिकाणी भरले होते. लक्षात आलं? सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड जे काही गोष्टी असतात, नवीन उपक्रम असतात, एक्सपेरिमेंट असतात, ते एक्सपेरिमेंट जागतिक लेवल वर काय काय होत आहेत ते भारतामध्ये, म्हणजे भारतातील पहिले जागतिक भव्य विज्ञान प्रदर्शन विज्ञान संगमच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरलं होतं दिल्लीमध्ये. कुठे? तर राष्ट्रीय विज्ञान केंद्र येथे. तर केंद्रीय विज्ञान आणि आण्विक ऊर्जा विभाग यांनी हे प्रदर्शन भरवले होते. कोणत्या विभागाने? केंद्रीय विज्ञान आणि आण्विक ऊर्जा विभागाने. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, त्यानंतर आपण बघूयात घनकचरा मुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकामध्ये येतो. बघा, घनकचरा मुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकामध्ये येतो. आपला महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र घनकचरा मुक्त, म्हणजे घनकचरा जो मुक्त आपण जे म्हणतो घनकचरा जो असतो तर त्याला संपवण्यामध्ये शहरामध्ये महाराष्ट्र, म्हणजे वेगवेगळे जे शहरांचं आपण रँकिंग काढलं तर महाराष्ट्र देशामध्ये हा अव्वल आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आपल्या मागे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, अम्फान हे चक्रीवादळ आलं होतं. लक्षात आलं? निसर्ग एक असेल आणि अम्फान असेल, तर ह्या चक्रीवादळाचे नामकरण जगात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना पुढील 9 विभागानुसार नावे देण्यात येतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचा क्वेश्चन मागच्या वेळेस तोच होता की सर ह्या चक्रीवादळांना नावं कोण देतात किंवा कशा प्रकारे देतात. तर मी तेच सांगतो की ह्या चक्रीवादळांना खालील जे 9 विभाग आहेत किंवा 9 जे खाली मी तुम्हाला विभाग दिलेले आहेत त्या विभागांच्या माध्यमातून नावं त्या ठिकाणी दिले जातात. मग ते 9 विभाग कोणते कोणते आहेत आपण बघूयात. पहिला आहे उत्तर अटलांटिक, दुसरा आहे ईशान्य पॅसिफिक, तिसरा आहे उत्तर मध्य पॅसिफिक, चौथा आहे वायव्य पॅसिफिक, पाचवा आहे उत्तर हिंदी महासागर, सहावा आहे नैऋत्य हिंदी महासागर, सातवा आहे ऑस्ट्रेलिया, आठवा आहे दक्षिण पॅसिफिक, नववा आहे दक्षिण अटलांटिक. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. उत्तर अटलांटिक असेल, ईशान्य पॅसिफिक असेल, उत्तर मध्य पॅसिफिक असेल, वायव्य पॅसिफिक असेल, उत्तर हिंदी महासागर असेल, नैऋत्य हिंदी महासागर असेल, ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण पॅसिफिक असेल आणि दक्षिण अटलांटिक असेल. या सगळ्या विभागांच्या माध्यमातून त्या नैसर्गिक म्हणजे त्या वादळांना, चक्रीवादळांना त्या ठिकाणी नावं दिली जातात. आलं लक्षात? भारतीय महिला म्हणजे ह्या विभागामधल्या देशांच्या माध्यमातून असतात. बघा, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिला 2020 सालचा वर्ल्ड गेम ऑफ ऍथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपल्या भारतीय महिला हॉकी संघाची जी कर्णधार आहे म्हणजे कॅप्टन आहे ती राणी रामपाल आहे. ओके, राणी रामपाल. आणि राणी रामपाल हिला 2020 सालचा वर्ल्ड गेम ऑफ ऍथलीट हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कोणता? वर्ल्ड गेम ऑफ ऍथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
लक्षात आलं. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार व बीसीसीआयचे अध्यक्ष. आता पुढचे त्या ठिकाणी मी म्हणजे क्रीडा या विषयाच असल्यामुळे मी तुम्हाला तो जोडून त्या ठिकाणी फॅक्ट सांगितलेला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार व बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पदावर निवड झालेली आहे. बघा, आपले जे सौरभ गांगुली आहेत ते आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत आणि ते सध्या आपल्या बीसीसीआयचे, लक्षात आलं, बोर्ड ऑफ क्रिकेट ऑफ कंट्रोल. तर या बीसीसीआयचे ते स्वतः अध्यक्ष आहेत आणि सध्या त्यांना मग जी आयसीसी आहे, बरोबर आहे की नाही, तर इंटरनॅशनल जे बोर्ड आहे ते आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलच्या त्यांना इंटरनॅशनल आयसीसीच्या पदावर त्यांची निवड झालेली आहे. आलं लक्षात, पदावर निवड झालेली आहे. थोडक्यात म्हणजे त्या ठिकाणी ते सांगितले, या ठिकाणी दिले बघा, सौरभ गांगुली यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पदावर निवड झालेली आहे. म्हणजे तिथे जे काही काउन्सिल आहे त्या काउन्सिलवर त्यांना सदस्य म्हणून घेतलेलं आहे. ठीक आहे. 13 मे 2020 रोजी जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत. आता मागे 2020 मध्ये म्हणजे ह्याच वर्षी 13 मे रोजी, मागच्या 2-3 महिन्यापूर्वी जागतिक ऊर्जा संक्रमण चा निर्देशांक जाहीर झालेला आहे. हा फॅक्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. काही देशांचे संयुक्त सैनिकी सराव पुढील प्रमाणे दिलेले आहेत. आपल्याला काही जे संयुक्त सराव होतात म्हणजे वेगवेगळे देश एकत्र येऊन त्यांचा नौदल सराव असेल किंवा तिन्ही दलांचे सराव असतील किंवा एअरफोर्सचाच एक वेगळा सराव असेल, अशा प्रकारचे सराव त्या ठिकाणी करतात. वेगवेगळे देश एकत्र येतात किंवा 1-2 देशांमध्ये हा सराव होतो किंवा 2 पेक्षा अधिक देशांमध्ये होतो. एखाद्या देशामध्ये येतात, एखादं राज्य निवडतात, त्या भागामध्ये ते सराव करतात किंवा सराव करतात. याचा अर्थ ते त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही त्यांच्या लष्कराच्या किंवा त्यांच्या दलाच्या जे काही वैशिष्ट्ये असतात त्या ठिकाणी ते त्याची प्रॅक्टिस करतात. आलं लक्षात. मग हे सराव कसे आहेत, कोणते आहेत, तर हे सगळे काही देशांची आपण माहिती घेऊया. त्यांचे नावं जे आहेत ते नावं या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला गेलेला आहे. यावरती परीक्षेमध्ये त्या वेळेसचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. 2019 पासून आजपर्यंत जे सराव झालेले आहेत त्याची ही माहिती आहे. आलं लक्षात. ठीक आहे. टायगर ट्रायम्फ नावाचा एक सराव झालेला होता बघा, त्याचं नाव आहे टायगर ट्रायम्फ. तर भारत अमेरिका मध्ये हे सराव झाला होता, भारत आणि अमेरिका. तर हा तिन्ही दलांचा संयुक्त सराव होता. पहा, लक्षात आलं. टायगर ट्रायम्फ, भारत आणि अमेरिका हा तिन्ही दलांचा संयुक्त सराव होता. लक्षात आलं. टायगर ट्रायम्फ. त्याच्यानंतर सिंधू सुदर्शन. कोणता आहे त्याच्यानंतर? सिंधू सुदर्शन. हा भारतामध्येच झाला होता. सिंधू सुदर्शन भारतीय लष्कराचा हा सराव झालेला आहे. आलं लक्षात. आपल्याच देशामध्ये झाले होता आणि आपल्याच लष्कराचा हा सराव झालेला होता. वरचा जो टायगर ट्रायम्फ आहे हा भारत आणि अमेरिका या तिन्ही दलांचा संयुक्त सराव त्या ठिकाणी होता. पहिलं झालं, दुसरं झालं. त्यानंतर आपण मिलन 2020 हे बघत आहोत. मिलन 2020 जे आहे, जगभरातील विविध 41 देश एकत्र येऊन मिलन म्हणजे एकत्र येणं. मिलन 2020 या सरावाच्या माध्यमातून, त्या सरावाचं नाव आहे, या सरावाच्या माध्यमातून जगभरातील विविध 41 देश एकत्र आली होती आणि 41 देश एकत्र येऊन त्यांनी हा मिलन 2020 त्या ठिकाणी सराव केलेला आहे. हँड इन हँड हा देखील सराव म्हणजे भारत आणि चीन यांच्यामध्ये हा सराव झालेला होता. हँड इन हँड संयुक्त लष्करी सराव आहे हा. लक्षात आलं. संयुक्त लष्करी सराव कुठला? हँड इन हँड, भारत आणि चीन. भारत आणि चीनच्या मध्ये हा सराव झाला होता. हँड इन हँड, भारत आणि चीन संयुक्त लष्करी सराव आहे हा. लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर INDRA इंद्रा हा एक या ठिकाणी आहे बघा. इंद्रा भारत आणि रशिया त्रिदलीय संयुक्त युद्ध सराव आहे हा. त्रिदलीय संयुक्त युद्ध सराव भारत आणि रशिया. INDRA भारत आणि रशिया. हे कसं लक्षात ठेवायचं? चायना असं म्हणते बघा हँड इन हँड, त्यामुळे ते चायना मधला आहे. हँड इन हँड लक्षात ठेवा. हा देखील एक संयुक्त लष्करी सराव आहे. आणि INDRA इंद्रा जो आहे, इंद्रा या स्पेलिंग मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसेल. इंडियाचं IND आहे, रशियाचं RA आहे. लक्षात आलं. त्यामुळे भारत आणि रशिया या दरम्यान हा त्रिदलीय संयुक्त म्हणजे एअरफोर्स असेल, नेव्ही असेल आणि आपलं लष्कर असेल, या त्रिदलीय संयुक्ताचा हा सराव त्या ठिकाणी झाला होता. आलं लक्षात. नसीम आल बहर हा एक महत्वाचा आहे. हा तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायलाच पाहिजे आणि हा लक्षात ठेवल्यानंतर मे बी परीक्षेमध्ये हा तुम्हाला सोडवायला आल्यानंतर येऊ शकतो. नसीम आल बहर भारत आणि ओमान या 2 देशांच्या दरम्यान झालेला होता. हा नौदल सराव झालेला आहे. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो. मागच्या परीक्षेचा मी अनुभव घेतलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत, मागच्या परीक्षेला मी थोडं हे केलं होतं. म्हणजे
त्याचा आपण माहितीपूर्णरित्या अभ्यास करून एक एक प्रोपगंडा त्या ठिकाणी तयार केला होता. मला असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे की बऱ्याच वेळा अनेक दिवसांचे प्रश्न विचारले जातात. आपण आयोगाला जर प्रश्न विचारत बसलो की तुम्ही इतक्या दिवसांचे प्रश्न का विचारताय, किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत, तर तिथे म्हणजे मागच्या अनेक दिवसांचे प्रश्न विचारले जात आहेत. तर आपण त्या ठिकाणी असा प्रश्न करू शकत नाही की का बरं तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न टाकताय, कारण ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे. इथे सर्वांनाच आपण घेऊ शकत नाही. काही विद्यार्थ्यांना बाजूला ठेवून आपल्याला काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सिलेक्ट करावं लागतं. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना ह्या स्पर्धेमधून बाहेर काढण्यासाठी म्हणा, किंवा ज्यांनी खूप दिवसांपासून अभ्यास केलेला आहे, खूप चांगला अभ्यास केलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी देण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्ही जर आयोगाला प्रश्न विचारत बसलात किंवा आयोगाच्या चुका काढत बसलात, तर मला असं वाटत नाही की नक्कीच त्या ठिकाणी म्हणजे खरोखर त्या ठिकाणी तुमचं हे होऊन जातं, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी संधी मला वाटत नाही मिळेल. त्यामुळं प्रत्येक आयोगाला या ठिकाणी एक गोष्ट करायला पाहिजे, विद्यार्थ्यांचा त्यांनी विचार करायला पाहिजे, सरकारने देखील विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे. रेग्युलर एक्झाम्स होणं, आता तुम्ही एसएससीचं पाहताय, एसएससी मध्ये तेच झालंय. एनटीपीसी जे एसएससीच्या एक्झाम्स आहेत रेल्वेच्या, आता आपण ते सध्या सगळ्याच माध्यमातून ते गव्हर्नमेंट पर्यंत आपण पोहोचवायला पाहिजे की जे त्यांचे निकाल अडून धरलेले आहेत मागच्या अनेक दिवसांपासून, किंवा त्यामध्ये जो काही बरेच प्रश्न त्या ठिकाणी किंवा प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झालेले आहेत पदभरतीमध्ये, तर या सगळ्या गोष्टींमध्ये सरकारने देखील लक्ष द्यायला पाहिजे. मात्र पेपर कसा काढतात किंवा कशा पद्धतीचा काढतात या ठिकाणी आपण त्यांना ती गोष्ट टॅकल करू शकत नाही, कारण आपलाच अभ्यासाचा वेळ त्या ठिकाणी जात असतो. त्यांना जर 2 वर्षापूर्वीचं विचारायचं असेल तर आपण देखील बी प्रिपेअर्ड राहून 2 वर्षापूर्वीचं किंवा 1 वर्षापूर्वीचा अभ्यासक्रम आपला चांगल्या पद्धतीने तयार करून ठेवा. स्टॅटिकचा अभ्यास करत असताना त्या गोष्टी स्टॅटिकच तुम्हाला विचारल्या जाणार आहेत, मात्र चालू घडामोडी हा प्रश्न निर्माण होतात. चालू घडामोडी तुम्ही 1 वर्ष थोडासा अधोवरचा देखील अभ्यास करून किंवा जे फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट्स तुम्ही चांगल्या पद्धतीने करून आपण पुढे जाऊ शकतो. आलं लक्षात? त्यामुळेच या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नसीम अल बहर जी आहे, हा फॅक्ट मला महत्वाचा वाटतो. भारत आणि ओमानच्या दरम्यान हा फॅक्ट झालेला आहे. हा एक नौदल सराव झालेला आहे असं आपण म्हणूया. ठीक आहे. यानंतर सूर्यकिरण, भारत आणि नेपाळ हा लष्करी सराव झालेला आहे. बघा, सूर्यकिरण नावाचा एक सराव झाला होता. तर भारत आणि नेपाळ ह्या 2 देशांमध्ये हा लष्करी सराव झालेला आहे. आलं लक्षात? सहयोग कैंजिन नावाचा एक त्या ठिकाणी सराव झालेला आहे. भारत आणि जपान, लक्षात आलं? भारत आणि जपानच्या मध्ये हा सहयोग कैंजिन हा भारत आणि जपानच्या मध्ये झालेला आहे. हा एक नौदल सराव झालेला आहे असं आपण पाहूया. लक्षात आलं? नौदल सराव झालेला आहे. या ठिकाणी काही प्रमुख दिनविशेष या ठिकाणी मी दिलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही प्रमुख दिनविशेष दिलेले आहेत. आपल्याला अभ्यास करत असताना काही दिनविशेष देखील या ठिकाणी विचारले जातात. लक्षात आलं? दिनविशेष म्हणजे ज्या दिनविशेषाचं महत्व खूप झालेलं आहे, जे एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड खूप असेल, सामाजिक बदल आणि एन्व्हायरमेंट या म्हणजे मोस्ट ऑफ द तुम्ही ज्या वेळेला आरोग्य असेल, सामाजिक असेल आणि आरोग्य, सामाजिक आणि पर्यावरण या तिन्ही बाबतीतचे जे दिनविशेष आहेत, म्हणजे कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तयारी करत असताना सामाजिक, आरोग्य आणि एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण या तिन्ही बाबतीमध्ये तुम्हाला जर एखादी दिनविशेष सापडली तर दिनविशेष आणि त्या दिनविशेषाबद्दलचं थोडंफार महत्व किंवा त्याची थीम तुम्ही नक्कीच लक्षात घ्या. तुम्हाला खूप छान म्हणजे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लक्षात येईल. आलं लक्षात? त्यामुळे आपण आता काही प्रमुख दिनविशेष जे आहेत ते आपण बघूया. 2 फेब्रुवारी म्हणजे जागतिक पाणथळ प्रदेश दिन आपण 2 फेब्रुवारीला साजरा करतो. जागतिक पाणथळ प्रदेश दिन 2020. 2 फेब्रुवारी आपण जागतिक पाणथळ प्रदेश दिन म्हणून करतो. मग 2020 ची म्हणजे या वर्षीची हा डे सेलिब्रेट करताना त्याची थीम काय होती? आलं लक्षात? तर त्याची थीम होती पाणथळ प्रदेश आणि जैवविविधता. म्हणजे पाणथळ प्रदेश असतील आणि त्या ठिकाणी जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी तुम्हाला माहितच असेल. म्हणजे तर ही त्याची ह्या वर्षीची थीम होती 2020 ची. कोणती? 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ प्रदेश दिन जो आहे त्या प्रदेश दिनची ती थीम आहे. कोणती? पाणथळ प्रदेश आणि जैवविविधता. ठीक आहे. चलो यानंतर पुढे जाऊयात आपण. 20 फेब्रुवारी जो आहे 20 फेब्रुवारी तर हा जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून आपण त्या ठिकाणी साजरा करतो. बघा, जागतिक सामाजिक न्याय दिन कोणता? 20 फेब्रुवारी. 2020 ची ही थीम आहे. कोणती थीम आहे? क्लोजिंग द इनइक्वॅलिटीज गॅप टू अचीव सोशल जस्टिस. लक्षात आली? इन क्लोजिंग द इनइक्वॅलिटीज गॅप टू अचीव सोशल जस्टिस ही ती थीम आहे. या थीमच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येते की ज्या काही आपली
इनइक्वॅलिटीज आहेत आपल्या समाजामध्ये, तर त्या तो गॅप आपण पूर्ण क्लोज करणं आणि सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय अचीव्ह करणं. लक्षात आलं? अशा प्रकारची या वर्षीची ती थीम आहे. 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन. लक्षात आलं? 2020 ची थीम आपण पाहिली. त्याच्यानंतर 20 मार्च आपण काय म्हणजे 20-20च्या दोन आहेत बघा, 20 मार्च आणि 20 फेब्रुवारी, यामध्ये कन्फ्युज होऊ नका. 20 मार्च जे आहे ते जागतिक सामाजिक न्याय दिन साठी आहे आणि 20 फेब्रुवारी हे जागतिक सामाजिक न्याय दिन साठी आहे आणि 20 मार्च जे आहे या ठिकाणी हे बघ, या ठिकाणी 20 मार्च जे आहे ते जागतिक आनंदी दिवसासाठी आहे. लक्षात आलं? आनंदी दिवस. आपल्या भूतानचा जीडीपी हॅपीनेसच्या जीडीपी वरून काढतात बघा, जीएचपी आहे तिथे. ओके, ग्रॉस हॅपीनेस. तर हा जो ग्रॉस हॅपीनेस आहे तर हा त्या ठिकाणी ग्रॉस हॅपीनेस जो आहे हा त्या ठिकाणी काढला जातो. म्हणजे 20 मार्च हा जागतिक आनंदी दिन 2020 ची ती थीम आहे. आलं लक्षात? तर थीम काय होती? हॅपीनेस फॉर ऑल टुगेदरनेस. हॅपीनेस फॉर ऑल टुगेदरनेस. आलं लक्षात? म्हणजे 2020 ची ती थीम होती 20 मार्चची जागतिक आनंदी दिवसाची. कोणती थीम होती विद्यार्थी मित्रांनो ती? तर ती थीम होती, एक मिनिट, ती थीम होती हॅपीनेस फॉर ऑल टुगेदरनेस 20 मार्च. त्यानंतर 22 मार्च आपण बघूयात. 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून आपण साजरा करतो किंवा त्याचं सेलिब्रेशन आपण करतो. 2020 लक्षात आलं? जागतिक जल दिन 2020 ची जी थीम आहे वॉटर अँड क्लायमेट चेंज. लक्षात आलं? 22 मार्च जागतिक जल दिन म्हणून आपण तो दिवस आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवतो. आलं लक्षात? 7 एप्रिल सर्वांना माहिती असेल, आरोग्याबाबतीत आपण जागरूकता येण्याकरिता किंवा आपल्या आरोग्यविषयक काळजी करण्याकरिता आपण 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिवस म्हणून साजरा करतो, जागतिक आरोग्य दिन. लक्षात आलं? 2020 ची जी थीम आहे टू सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईफ्स. लक्षात आलं? जे आपल्या नर्सेस वगैरे जे आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी ती थीम त्या ठिकाणी लक्षात घेतलेली आहे. कळलं सगळ्यांना विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. तर यानंतर आपण पुढचं बघूया. जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार मिळालेला आहे बघा. जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार. मानवी विकासाला प्रोत्साहन देणे, मानवी मूल्य अबाधित राहावे यासाठी प्रयत्न करणे किंवा आणि विचार क्षमता यासाठी अख्तर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान प्राप्त करणारे जावेद अख्तर हे पहिलेच भारतीय ठरले आहेत बघा. रिचर्ड डॉकिन्स हा पुरस्कार आपला जो मानवी विकास असतो म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट, ह्या ह्युमन डेव्हलपमेंटला प्रोत्साहन देण्याकरिता किंवा मानवी मूल्य अबाधित राहावे म्हणजे मानवी मूल्यांची जोपासना त्या ठिकाणी व्हावी, तर यासाठी रिचर्ड डॉकिन्स हा पुरस्कार दिला जातो. आणि जी आपली वैचारिक क्षमता आहे, लक्षात आलं, या क्षमतेला, या सगळ्या गोष्टींचा विचार करून अख्तर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. लक्षात? हा सन्मान प्राप्त करणारे जावेद अख्तर हे पहिलेच भारतीय ठरले आहेत. लक्षात आलं? जावेद अख्तर हे पहिलेच भारतीय ठरले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघूयात, रघुराम राजे यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधींच्या सल्लागारपदी नियुक्ती झालेली आहे बघा. रघुराम राजे म्हणजे रघुराम राजे झाले, तिथे रघुराम राजन आहेत ते. ठीक आहे, या ठिकाणी एक दुरुस्ती करून घ्या. हे जे या ठिकाणी राजे झालेले आहे तर हे रघुराम राजन आहेत. रघुराम राजन यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधींच्या सल्लागारपदी नियुक्ती झालेली आहे. सर्वांना माहित असतील रघुराम राजन, परिचितच असतील. ते पूर्वी आपल्या आरबीआयचे गव्हर्नर होते आणि त्यांना त्यानंतर परत ते रघुराम राजन आपलं जे डिमॉनिटायझेशन झालं त्याच्यानंतर त्यांना आरबीआय गव्हर्नर, त्यांनी तिथून आरबीआय गव्हर्नर त्यांचं पद त्या ठिकाणी बदल झाली त्यांच्या पदामध्ये आणि ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. आलं लक्षात? पूर्वी ते आरबीआयचे आपले गव्हर्नर होते. लक्षात ठेवा, रघुराम राजन. आलं लक्षात? या ठिकाणी एक दुरुस्ती करून घ्या. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मी मगापासून तुम्हाला अनेक वेगवेगळ्या फॅक्ट शिकवलेल्या आहेत. मागच्या 2 सेशनमध्ये 3 सेशनमध्ये आपण जे काही अभ्यासलं आहे ते चालू घडामोडी तुम्ही परत पहा, तुमच्या लक्षात ठेवा. या सर्व भाग तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला जसाच तसा दिसेल. पुढे अजून काही चालू घडामोडी जर घेता आल्या किंवा नवीन भाग काही मला माहिती अपडेट निघाला तर आपण ती सिरीज आपण कंटिन्यू करूयात. आपण नवीन विषय घेऊयात अजून किंवा हाच विषय आपण पुढे कंटिन्यू करूयात. मात्र तुम्हा सर्वांना मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हा सर्वांसाठी संधी आहे. ज्या विद्यार्थ्यांचं वय आहे अभ्यास करण्याचं, ज्यांना असं वाटतं की आपण अभ्यास करायला पाहिजे, काही दिवस जर आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे दिले आणि अनेक चांगल्या मार्गदर्शकांचं या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे ऐकलं तर नक्कीच आपल्याला ही पोस्ट त्या ठिकाणी मिळून जाईल. त्यासाठी मी विद्यार्थी मित्रांना
परत परत हेच सांगतोय, अनअकॅडमीला फॉलो करा. खूप चांगले लेक्चर्स या ठिकाणी तुम्हाला मिळतील. तुमचा अभ्यास 70-80% अभ्यासक्रम तुमचा असाच संपून जाईल आणि तो अभ्यास प्रामाणिकपणे करण्यासाठी तुम्ही खूप छान पद्धतीने या ठिकाणी तुमचा अभ्यासक्रम करू शकता. आलं लक्षात? त्यामुळे मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी हीच गोष्ट सांगेल की तुम्हाला अनअकॅडमी सबस्क्रिप्शन हे खूप कमी पैशामध्ये या ठिकाणी मिळतंय. याची फीस खूप कमी आहे. हा अभ्यास तुम्हाला करून हे सबस्क्रिप्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माझा प्रोमो कोड यूज करावा लागेल, YOGESHS. या ठिकाणी मी तुम्हाला प्रोमो कोड दाखवतो. हा प्रोमो कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला लागलीच मी 10% डिस्काउंट तुम्हाला मिळेल. कमेंट बॉक्स मध्येही तुम्ही या ठिकाणी मला प्रश्न काही विचारू शकता. तुम्ही मला स्वतः फोन करू शकता. आपल्या लेक्चर्सच्या टाइम मध्ये मला फोन रिसिव्ह करता येणार नाही, मात्र तुम्ही इतर वेळेमध्ये जर फोन केला तर तुमच्या अडचणीही मला समजतील किंवा ज्या अडचणी आहेत त्या अडचणी तुम्ही मला सांगू शकता. आलं लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना नेक्स्ट अभ्यासासाठी खूप बेस्ट ऑफ लक. गुड नाईट. थँक्यू सो मच.